देशातील राम मंदिरात झालेल्या घोटाळ्याची चर्चा अजूनही थांबलेली नाहीये. तोवरच महाराष्ट्रातून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या एका मोठ्या मंदिरातून 60 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाच्या वतीनं स्वतःहून स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावरून या घोटाळ्याचं गंभीर स्वरूप आपल्याला लक्षात येईल. मी बोलतोय ते आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिरात उघड झालेल्या देवस्थानच्या ट्रस्टींनी केलेल्या घोटाळ्याबाबत. या घोटाळ्यानं फक्त महाराष्ट्रात खळबळच माजवली नाहीये, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेची आणि आस्थेची देखील चेष्टा केली गेली आहे. भाविकांकडून या प्रकरणातल्या दोषींवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते. त्यामुळे नक्की काय झालं या प्रकरणात, याच संपूर्ण गोष्टीवर आपण पुढच्या काही मिनिटात बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. श्री संत बाळूमामा मंदिर आदमापूर. आज मितीला महाराष्ट्रासहितच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. लोक आपली अडीअडचणी गाराणी घेऊन बाळूमामांच्या पायावर डोकं ठेवायला जातात. आपलं अडलं नडलेलं काम पूर्ण झालं की फुल न फुलाची पाकळी म्हणून लोक बाळूमामा यांच्या देवस्थानला काही दान करतात. पण या दानाची पुरेपूर चेष्टा करण्याचं काम या मंदिरातल्या विश्वस्तांकडून झालंय. खरं तर बाळूमामांच्या मंदिरामध्ये आर्थिक घोटाळा होतोय ही गोष्ट आता पुढे जरी आलेली असली तरी यापूर्वी देखील या अनुषंगानं तक्रारी दाखल झालेल्या आणि त्यावेळी कार्यवाही देखील झाली होती. यापूर्वी 9 ऑगस्ट 2021ला कागलचे प्रवीण पाटील, भुदरगडचे रवींद्र नारायण पाटील, हनुमंत दत्तात्रय पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे बाळूमामा मंदिरात जमा होणारं दान हे गोरगरीब जनतेच्या कष्टाचं आहे आणि या दान रकमेवर तत्कालीन कार्याध्यक्ष असणारे मखदूम यांनी योग्य विनियोग केला नसल्याचा आरोप करत धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतलेली आणि याचिका दाखल केली होती. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी कार्यवाही करत विश्वास्त मंडळ बरखास्त केलेलं, तर प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यावेळेला शिवराज नाईकवाडी यांची नियुक्ती करण्यात आलेली. त्यानंतर 2025 मध्ये देखील आदमापूर येथील गट नंबर 191 मधील 23 गुंठे जमीन ही देवस्थानच्या निधीतून देवस्थानसाठीच खरेदी करण्यात आलेली, मात्र ती सचिव रावसाहेब वीरप्पा कोनेकरी यांच्या नावावर खरेदी केली गेली. कोनेकरी यांनी ही जमीन सप्टेंबर 2025 मध्ये प्रकाश पांडुरंग मांगले यांना वटमुक्त्यार पत्राने दिली. मांगले यांनी तीच जमीन पुन्हा एकदा बाळूमामा देवस्थानला विकली आणि त्या बदल्यात 3 सप्टेंबर 2025ला 1,68,02,500 रुपये देवस्थानकडून त्यांनी स्वतःला घेतल्याचं समोर आलं. या प्रकरणाहून मोठा गदारोळ उठला होता आणि पुन्हा एकदा आता यावेळेस देवस्थानचे सचिव राहिलेले कोनेकरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोनेकरी यांच्यासोबतच तत्कालीन कार्याध्यक्ष राहिलेल्या रागिनी खडके यांचं नाव देखील या तक्रारीत नमूद करण्यात आलं. यावेळेस धर्मादाय आयुक्त यांच्या देवस्थान शाखेच्या निरीक्षकांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता एक गंभीर वळण आलंय. या तक्रारीमध्ये धर्मादाय आयुक्तालयातील देवस्थान शाखेचे निरीक्षक असणारे रंगनाथ गडकरी यांनी म्हटलंय, मार्च 2020 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये आदमापूर येथील संत बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाली आहे. देवस्थानच्या जमिनी खरेदी विक्री करताना 30 कोटींचा गैरव्यवहार झालाय. सोबतच बाळूमामांच्या 44,000 मेंढ्यांची विक्री करताना देखील देवस्थानची फसवणूक झाली आहे. खरं तर या ट्रस्टच्या कारभाराबाबत यापूर्वी जेव्हा धर्मादाय आयुक्तांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झालेल्या, त्यामुळेच न्यायालयाचे न्यायिक अधिकारी असणारे MP लांबे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीनं आपला अहवाल सादर केला आणि त्या अहवालावरून आत्ता हा गुन्हा दाखल झालाय. रागिनी खडके आणि रावसाहेब कोनेकरी या संपूर्ण प्रकरणातले प्रमुख संशयित आहेत. या प्रकरणात ज्या रागिनी खडकेंवर गुन्हा दाखल झालाय किंवा तक्रार केली गेली आहे त्या उपनिबंधक या शासकीय पदावर कार्यरत होता. त्यांच्याकडे त्यावेळी देवस्थानच्या कारभारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती. मात्र तपासणीच्या नावाखाली त्यांनीच आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका या संपूर्ण प्रकरणात ठेवण्यात आलाय. या प्रकरणातील आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या प्रकरणात मेंढ्यांच्या बाबतीत सांगितलेली आकडेवारी. ते म्हणालेत, या घोटाळ्यात तब्बल 30 ते 40,000 मेंढ्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आल्याचा संशय आहे. बाजारात एका मेंढीची किमान किंमत 15,000 रुपये असताना ती केवळ 5,500 रुपयांना विकल्याचं दाखवलं गेलंय. तसं तपासात समोर आलंय, एकट्या मेंढ्यांच्या विक्रीतून सुमारे 30 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज आहे.
खरं तर जेजुरी गडावर ज्या पद्धतीनं भाविक हे कुत्र्यांना खंडोबाचं रूप समजून श्रद्धेनं त्यांची पूजा करतात, तितक्याच श्रद्धेनं भाविक आदमापूरमध्ये बाळूमामांच्या मेंढ्यांना पूजतात. बाळूमामांच्या मेंढ्यांमध्ये सर्वसामान्य भाविक हे देवाचं रूप बघतात. अनेक भाविक आपल्या नवसांची पूर्तता झाल्यावर या मेंढ्यांसाठी काही दान देतात किंवा मेंढ्यांच्या गळ्यात भाविक बऱ्याचदा श्रद्धेपोटी काही गोष्टी बांधतात, ज्यामुळे आपला निरोप हा थेट बाळूमामांच्या पायांपर्यंत जाईल असा विश्वास भाविकांचा असतो. ज्या बाळूमामांच्या मेंढ्या गावात आल्यावर नागरिक किंवा श्रद्धाळू आपल्या उभ्या पिकांमध्ये या मेंढ्या सोडतात, बाळूमामांच्या कृपेने आणि या मेंढ्यांच्या पायगुणानं आपल्याला काही कमी होणार नाही, आपल्याला काही कमी पडणार नाही अशी श्रद्धा सर्वसामान्य भाविकांची असते. त्याच मेंढ्यांच्या विक्रीतून या ट्रस्टींनी अपहार केलाय. खरं तर भाविक या मेंढ्यांची पूजा करतात, पण या मेंढ्यांच्या विक्रीमध्ये घोटाळा करताना यांना बाळूमामाची भीती कशी वाटली नाही हा प्रश्न आता सर्वसामान्य भाविकांकडून उपस्थित केला जातोय. या प्रकरणात भाजपचे आमदार असणारे गोपीचंद पडळकर यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर म्हणालेत, बाळूमामा देवस्थान ट्रस्ट हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. या 60 कोटींच्या घोटाळ्यांची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. यामध्ये आणखीन काही मोठे चेहरे सहभागी असल्याचा संशय असून दोषींवर कडक कार्यवाही झाली पाहिजे. सोबतच या संपूर्ण प्रकरणात ज्यांच्यावर आरोप ठेवले गेलेले आहेत किंवा ज्या संशयित आहेत त्या रागिनी खडके यांनी मात्र स्वतःला सेफ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये त्या म्हणाल्यात, मे 2024 ते 4 जुलै 2025 या कालावधीत देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मी सांभाळली. या कार्यकाळात देवस्थानमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. ज्या 6 वर्षांच्या कालावधीत कार्याध्यक्ष नव्हते त्या काळातील कथित अपहाराशी माझा कोणताही संबंध नाही. तरीही आकसबुद्धीनं खोटे आरोप करून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझ्या कार्यकाळातील सर्व आर्थिक व्यवहार हे नियमानुसार आणि पारदर्शक आहे. आता या प्रकरणामध्ये रागिनी खडके यांनी जरी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला गेलेला असला तरीही सरकारकडून नेमल्या गेलेल्या कमिटीमध्ये त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय हे देखील विसरता येणार नाही. आता अनेक प्रश्न बाळूमामाचे भक्त या घटनांच्या निमित्तानं पुढे आणतायत. खरं तर बाळूमामांचे भक्त हे बहुसंख्येनं कष्टकरी आहेत. आपल्या कष्टातील काही ना काही वाटा बाळूमामांना द्यायला हवा या भावनेतून आदर आणि श्रद्धेपोटी लोक बाळूमामांच्या मंदिरात दान करतात. मात्र आता त्या दानातूनच घोटाळा करून ट्रस्टी हे बाळूमामांच्या भाविकांच्या श्रद्धेची चेष्टा करतायत का असा प्रश्न आता पुढे उपस्थित होतोय. ही घटना उजेडात आल्यावर भाविकांकडून मोठा रोष व्यक्त केला जातोय. लोक आता देवाला सुद्धा सोडत नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगायला लागली आहे. या प्रकरणात आता तर गुन्हा दाखल झालेला आहेच. पोलिसांनी तो गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग देखील केला. आर्थिक शाखेच्या अंतर्गत या गुन्ह्याचा तपासही होईल. मात्र संबंधित आरोपींवर आता या प्रकरणात खरोखर कार्यवाही होईल का याची उत्सुकता आता आदमापूर सहितच संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातील बाळूमामांच्या भाविकांना लागून राहिली आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या सगळ्या प्रकरणाबाबत तुमची मतं काय आहेत? या ट्रस्टींना अशी कोणती शिक्षा द्यायला हवी? सोबतच सरकारनं या प्रकरणात नक्की काय कार्यवाही करायला हवी, ज्या योगे इतर कुठल्याही देवस्थानातले ट्रस्टी हे भाविकांच्या श्रद्धेची चेष्टा करण्याचं धाडस करणार नाहीत? तुमची मतं मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.